तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि वेरमणि सिक्खापदं समादियामि। जेतवन बुद्धविहार सांगोडे येथे मोठ्या प्रमाणात साजरी झाली आणि त्यामध्ये बराच महिला वर्ग आणि पुरुष वर्ग सामील झाला आणि वक्ते म्हणतो सर मी वक्ते अनिल प्रधान सर यांनी त्या ह्याला विहारामध्ये जे लोक जमले होते त्यांना इतक्या सुंदर प्रकारे मार्गदर्शन केलं आणि ते शांतपणे ऐकून घेतलं आणि जर परिवर्तन बघितलं तर सांगोडे गावामध्ये चांगल्या प्रकारे स्त्रियामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि आज ते बुद्ध धर्माच्या मार्गावर आरूढ झालेल्या स्त्रिया झालेल्या आहेत तसेच पुरुषसुद्धा झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते परिवर्तन झालेलं दिसून आलं आणि ते असंच परिवर्तन होत राहावं आणि जास्तीत जास्त धम्माचा प्रसार आणि प्रचार होत राहावा एवढीच इच्छा व्यक्त करून मी 2 शब्द संपवतो। बौद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा। आज जेतवन बुद्ध विहारमध्ये बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली। यामध्ये महिलांची तसेच पुरुष वर्गाने मोठ्या सहभाग घेतला। धम्मगाथा त्यानंतर बौद्ध वंदना इथे पंचशील त्रिशरण पंचशील याचं पठण झालं आणि दुपारच्या सत्रात अनिल प्रधान सर यांचं मनोगत झालं। यामध्ये अनिल सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं महिलांची जबाबदारी काय आताच्या युगात फक्त मोबाईल घेऊन बसणं नाही तर आपल्या मुलांना विहारात आणलं पाहिजे, मुलांना गाथा समजल्या पाहिजेत, मुलांच्यावर चांगले संस्कार घडले पाहिजेत याचं अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि निश्चितच त्याचा परिणाम आमच्या स्त्रियांच्यावर झाला आणि त्या जबाबदारीनं वागतील एवढंच मी आजच्या बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं सांगते। सर्वांना पुनश्च एकदा जय भीम नमो बुद्धाय। बुद्धविहार सांगोडे तालुका करवीर या ठिकाणी बुद्धांची 2527वी जयंती मोठ्या थाटामाटात सादर केली। त्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा आणि अशाच प्रकारची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात यावी कारण बुद्ध आणि धम्म ही जगाला किती गरज आहे हे आपल्याला जे युद्ध सुरू आहे अमेरिका इराण आणि इस्रायलमध्ये की जगाला युद्ध नको मात्र बुद्ध हवा असं म्हटलं जातं त्या पद्धतीनं आणि धम्माचं जर आपण अनुसरण केलं पंचशीलाच्या गाथेप्रमाणे आपण आयुष्य जर आपण जगलं तर आपलं आयुष्य अतिशय मंगलमय म्हणायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे धम्माचा प्रसार आणि प्रचार जर आपल्याला करायचा असेल तर अशा प्रकारच्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजेत। दर रविवारी जावी विहारी अशा प्रकारचा उपक्रम हा खरोखर स्तुत्य आहे आणि तुम्ही या ठिकाणी तो करत आहात त्याबद्दल मला अतिशय या ठिकाणी समाधान वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी मी विहारामध्ये प्रवेश केला तेव्हा बुद्धांची शांत आणि मोठी अशी मूर्ती जेव्हा पाहिली तेव्हा मन भरून आलं, समाधान वाटलं आणि एकंदरीत तुमच्या समाजाची वाटचाल धम्माची जर बघितली तर अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे आणि ती पुढे तशीच चालत राहावी अशा प्रकारच्या तुम्हाला मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो। नमो बुद्धाय। सर्वांना जय भीम। आज सांगोडे गावातील आमच्या या जेतवन बौद्ध विहारामध्ये तथागत गौतम बुद्धांची बौद्ध जयंती वैशाख पौर्णिमा फार मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आली। यामध्ये सर्व उपासक उपासिका मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित होत्या। या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही काही संकल्प केलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा संस्कारित धम्म आमच्या महिलांमध्ये जास्तीत जास्त रुजवण्याचा प्रयत्न करून त्या महिलांना लहान मुलांच्यावर संस्कार कसे होतील
आणि ही लहान मुले या जेतवन विहारामध्ये येऊन प्रत्येक रविवारी येऊन तथागत गौतम बुद्धांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन त्यांनी सगळ्या देशामध्ये कसे सन्मानित ती मुलं होतील, ते किती मोठ्या पदावर जातील, IAS अधिकारी सर्व शासकीय वर्गामध्ये अधिकारी होतील असा आम्ही या ठिकाणी संकल्प केलेला आहे. आणि या पद्धतीनं आमच्या सर्व येथील उपासक आणि उपासिका या पद्धतीनं काम चालू केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की सारा भारत बौद्धमय करीन. तर बाबासाहेबांचे स्वप्न आम्ही या ठिकाणी नक्कीच पूर्ण करू आणि याची सुरुवात आम्ही या जेतवन विहारापासून आता सुरुवात केलेली आहे. हे विहार चांगल्या मोठ्या आदर्श असं विहार करून चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवले जातील एवढेच मी या ठिकाणी सांगतो. 2527 च्या जयंतीच्या मंगलमय सर्वांना शुभेच्छा. तर आज जे दुपारच्या सत्रात जे झाले अनिल प्रधान सरांनी खूप छान म्हणजे धम्म आणि स्त्रियांच्या जबाबदाऱ्या काय आहेत ते त्यांनी योग्य प्रकारे आणि सुंदर रीतीने त्यांनी त्यावर मार्गदर्शन केलं. आणि खूप मोठ्या संख्येने उपासक आणि उपासिका खूप मोठ्या संख्येने हजर राहिले. त्यांच्यासाठी मी आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळच्या सत्रामध्ये ध्वजारोहण आमच्या समाजाचे अध्यक्ष धर्मेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर धम्मवंदना आमचे माजी सरपंच विनायक शिर्के तसेच आमचे समाजाचे सदस्य मधुकर माने यांच्या हस्ते बुद्धमूर्ती पूजन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये अनिल प्रधान सर यांचे महिला बुद्ध धम्म व महिलांची जबाबदारी ह्या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच संध्याकाळी खीरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ह्या सर्व दिवसभराच्या कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने खास करून महिलांचा सहभाग उत्स्फूर्त होता. आणि हा कार्यक्रम महिलांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून संपन्न केला. त्यांचेही मी आभार मानतो.